नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थीनिमित्त गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. चला, आपल्या बाप्पाला जो नैवेद्य आवडतो तो आज आपण इथे मोदक बनवणार आहोत. तर मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. हे आपले जे आपण रेग्युलर घेतो ते साध्या पद्धतीने आपण हे मोदक बनवणार आहोत. तर मी येथे जसे आपण चपातीला पीठ मळतो तसेच हे पीठ मळून घेतले आहे. तर आपण हे चपातीला मळतो तसेच मळून घेतले, हे बघा असे. तर त्यानंतर मी 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलं होतं. तर हे आपल्याला किसून घ्यायचं आहे. 1.5 वाटी खोबरं मी येथे किसून घेतलं आहे. येथे 1 चम्मच तूप घालून त्याला मी भाजून घेतलं आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आपण हे खोबरं असं भाजून घेतलं. त्यानंतर मी येथे 150 ग्रॅम गूळ घेतला होता. तर 150 ग्रॅम गूळ घातला आहे मी याच्यामध्ये. तर हे आपल्याला छान असं लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये जायफळ घालत आहे. थोडं जायफळ किसून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. गूळ आपण ज्या पदार्थामध्ये गूळ वापरतो त्याच्यामध्ये जायफळ घातल्याने खूप सुंदर असा सुवास येतो व आपल्या पोटासाठीही ते चांगलं असतं. तर आपण इथे एकजीव करून घेतलं आहे बघा. तर आपलं सारण आता तयार आहे, हे बघा. तर आपण जे चपातीचं पीठ मळलं होतं त्यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे. छोटे छोटे गोळे आपण घेऊन आपल्याला मोदक बनवायचे आहे. तर मी हे बघा इतका छोटा घेतला आहे. तर आता हे मी लाटून घेते. जास्त जाडही लाटायची नाही आहे पाती आणि जास्त पातळही नाही करायची आहे. मीडियममध्ये आपण ही लाटून घेतली, हे बघा. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचे. मी इथे 2 चम्मच सारण घातलं आहे, हे बघा. एका मागोमाग एक असे एकत्र असं पकडायचं आहे, सगळं असं फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर अशा सुंदर खूप काळ्या ही खूप पूर्वीपासून चालत आलेली जुनी पद्धत आहे. तर हे बघा खूप सुंदर अशा आपल्या मोदकाला कळ्या पडलेल्या आहेत, हे बघा. तर मी येथे मोदक तळण्यासाठी तेल घेतले आहे. तर आता तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे आहेत मोदक. तर हे आता आपण सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूला थोडे पीठ कच्चे राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण याला पहिल्यांदा उलटे करून तळून घेणार आहोत. हे बघा असे आपल्याला हे उलटे करून तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कच्चे राहणार नाहीत. हे बघा असे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता खालून झालं तळून की आपल्याला असे पलटी मारून याला दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत. आता हे आपले तयार झाले, हे बघा. मस्त आपले मोदक आता तयार झालेले आहेत तळून. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.